मध्ये किती रिसर्च झाला मला कल्पना नाही, मी कदाचित त्याबद्दल पुन्हा तुम्हाला विचारेन। मी आता नवनाथकडे जातो। नवनाथ, मगाशी यशवंत किल्लेदारांनी एनईपी बद्दल सांगितलं। एनईपी स्वतः स्त्री भाषा सूत्र हे पहिलीपासून आहे असं म्हणत नसून ते विविध टप्प्यांनंतर राबवायचं लवचिक धोरण आहे, राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे। मग पहिलीपासून 3 भाषा का? त्याचं उत्तर मला वाटतं आता डॉक्टरांनी दिले की आपण लहान मुलांना जेवढ्या लवकर त्या भाषेसोबत जुळवून घ्यायला सांगू तेवढ्या लवकर त्या विद्यार्थ्यांचा विकास जास्त होईल आणि त्या विद्यार्थ्याला ती भाषा आपलीशी वाटेल। आणि राहिला प्रश्न की आपण हिंदी लँग्वेज ही अजिबात सक्तीची केलेली नाहीये, म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये प्राकृत आहे, जी ज्ञानेश्वरी किंवा जी जुन्या पद्धतीने शिवाजी महाराजांची पत्र ज्या भाषेमध्ये होती ती प्राकृत देखील आपण एक तिसरी लँग्वेज म्हणून महाराष्ट्रामध्ये शिकवू शकतो। एवढंच काय, संस्कृतचा ऑप्शन आहे, पाली सारखी जी भाषा व्यक्त होते ती पाली देखील आपण शिकू शकतो। त्यामुळे आपल्याला हिंदीची सक्ती अजिबात नाही आणि जेवढ्या लवकर आपण त्या लहान मुलांना वेगवेगळ्या भाषा शिकवू तेवढ्या लवकर त्या मुलांना पुढे फायदा होईल। आपण बघतो प्रसन्न जी दिल्लीमध्ये आपले अनेक नेते असतात, हिंदी भाषा नीट बोलता येत नाही, याच्यामुळे अनेक आपल्या मराठी लोकांचं करिअर झालेलं नाही राजकारणामध्ये। जर का महाराष्ट्रातल्या लोकांना सुरुवातीपासून हिंदीचा प्रभुत्व आलं तर हिंदी भाषिक राज्यांमध्ये जाऊन देखील एक नेतृत्व करण्याची, दिल्लीमध्ये अनेक मराठी, तुम्हालाही माहिती आहे की दिल्लीमध्ये अनेक मराठी लोक म्हणतात की आम्हाला दिल्ली मानवत नाही कारण आपल्याला नीटशी हिंदी त्यानिमित्ताने बोलता येत नाही। जर का आपण हिंदी चांगल्या पद्धतीने शिकू शकलो तर जो बहुभाषिक भाग आहे, जो बहुसंख्याने हिंदी भाषा बोलली जाते अशा क्षेत्रामध्ये या न्यायाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, इथे कल्पना एक नॉर्मल अंदाज सांगा, मी काही उपप्रश्न फार नाही विचार, एक अंदाज सांगा तिकडे कोणती तिसरी भाषा शिकली जाईल? तुम्हाला काय वाटतं? तिथे अवधी आहे, भोजपुरी आहे, उर्दू आहे, म्हणजे त्या ठिकाणच्या अवधी भाषा उत्तर प्रदेशमध्ये शिकवली जाते, भोजपुरी भाषा उत्तर प्रदेशमध्ये शिकवली जाते, उर्दू भाषा त्या ठिकाणी आहे, तिथल्या स्थानिक भाषा एक्झॅक्टली ठिकाणी आपल्याला तिसरा पर्याय म्हणून म्हणजे अवधी आणि भोजपुरी या वस्तुतः हिंदी त्यांच्या खाली येते। भोजपुरी अवधी या मूळ भाषा आहेत, त्यांच्यातून हिंदी तयार झाली, तो आणखी वेगळा विषय आहे। हिंदीचं आक्रमण त्याच्यात मी जात नाही कारण या खऱ्या मूळ भाषा होत्या। पण तुम्ही अचूक बोललात नवनाथ की या भाषांचे पर्याय म्हणजे जे मुळात हिंदीशीच निगडित आहेत, त्यांचा लहेजा हिंदी आहे, त्यांच्यातून हिंदी विकसित झाली। इथे मात्र तुम्ही अशी भाषा हिंदी महाराष्ट्रात आपोआप येणार आहे की जी महाराष्ट्राला धक्का देऊ शकते। प्रसन्नजी, आपल्याकडे प्राकृतचा ऑप्शन आहे, आपल्याकडे संस्कृतचा ऑप्शन आहे की जी मराठीशी जुळती मिळते, आपल्याकडे यशवंत अहो त्यासाठी 20 विद्यार्थ्यांची अट टाकली आहे नी, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही हिंदी कंपल्सरी करत आहात। दुसरं उत्तरेकडे हिंदी भाषेने तिकडच्या कित्येक बोली भाषा गिळंकृत करून टाकलेल्या आहेत। उद्या ही वेळ महाराष्ट्रावर यायला नको पाहिजे, ही वेळ उद्या महाराष्ट्रावर यायला नको। आणि हिंदीला विरोध नाहीये, ती पहिलीपासून नसावी, 6वी नंतर आहेच ना। आणि लहान वय म्हटल्यानंतर अगदी काय तुम्ही नर्सरी आणि पहिलीपासूनचं वय नाही, लहान वय हे 6वीचं सुद्धा लहानच वय असतं ना, फार मोठा झालेला नसतो विद्यार्थी। आणि ग्रास्पिंग ही 6वीच्या मुलांना ही भरपूर जास्त प्रमाणात असते। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये द्विसूत्री भाषा ही पूर्वीपासून चालली आहे प्राथमिक शिक्षणासाठी, ती तशीच राहू दे ना। मी एक प्रश्न नवनाथला घेतो, यशवंत तुमचाच प्रश्न नवनाथला घेतो, त्यानंतर मी दबक आणि भोसेनकडे सुद्धा जाणार आहे, ते सुद्धा थांबलेले, त्यांच्याकडे मी जातो। नवनाथ, यातला एक मुद्दा असा आहे जो राज ठाकरेंनी पण आरोप केलाय की हा IS लॉबीच्या आग्रहामुळे हे सगळं चाललेलं आहे, हा पहिला भाग। दुसरा भाग असा की या निमित्तानं मुळात माझा पहिला प्रश्न असा आहे की मराठी भाषा महाराष्ट्रात नीट शिकवली जाते का? आपला असा दावा आहे नवनाथ?